महाराजांचं प्रारब्ध असं आहे, इकडे एवढं आध्यात्मिक ऐश्वर्य आणि प्रापंचिक दारिद्र्य, राहायला धड जागा नाही, खायला धड अन्न नाही, अशी स्थिती. आणि ते अजून चालू आहे. आता बघा, थोडीशी जागा जास्त असती तर सोय झाली नसती का? पण काय करायचं, नाही का? पण त्यात एक गंमत आहे, तुम्हाला सांगतो. त्यांनी काय दाखवलं, तुम्हाला मी पहिल्या दिवशी सांगितलं ना, तुकाराम महाराजांचा अभंग का घेतो मी? त्यांच्या इतकी प्रपंचातली अडचण तुम्हा आम्हाला नाहीच. त्यांचं एक विनोदानं वर्णन आहे आपल्या प्रपंचाचं. लोका घरी गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर घुशी म्हणाले. लोका घरी हाती घोडे, आम्हा आधोडीचे झोडे, म्हणजे फाटके जोडे सुद्धा नाही. अशी माझी अवस्था आहे. तुकाराम महाराज म्हणतात, राहायला घर नाही, खायला अन्न नाही, घरात प्रपंच अनुकूल नाही. अशा याच्यामध्ये जर परमार्थ करता येतो, तर मग आपल्यासारख्याला का करता येऊ नये, असा त्यांचा प्रश्न आपल्याला आहे. बरं का? हे एक. आणि दुसरं असं, मला जे महाराजांचं वाटतं ते असं, आपण महाराजांच्याकडे येतो म्हणून मी महाराजांचं सांगतोय. खरं पाहिजे का परमार्थ? खरा जर पाहिजे असेल तर या अडचणी सोसून या, नाही तर नका. आणि तुम्ही एवढ्या याच्यात येता आणि अडचण सोसता, तेव्हा तुम्हाला परमार्थ पाहिजेच असला पाहिजे असं मी धरून सांगतो. बरोबर आहे ना? होय, पाहिजेच आहे. समाधान हा जर परमार्थाचा गुण असेल तर तुम्हाला समाधान नाही दिसतच आहे. अरे, राजे लोकांना नाही, मोठमोठ्या सत्ताधाऱ्यांना नाही, श्रीमंतांना नाही, तुमची आमची काय कथा पण आहे. त्या मार्गाने आपण गेलो म्हणून समाधान नाही. ते ज्या मार्गाने गेले त्या मार्ग सोडून संतांच्या मार्गाने गेलो, समाधान मिळेलच या शंकाने. म्हणून सगळं हे आहे. मी समर्थांचं सांगितलं ना, अरे लंगोटी लावलेला हा सत्पुरुष राज्याला तुच्छ करतो म्हणजे काय समाधान असेल, नाही का? एक 5-10 मिनिटं सांगतो, जास्त नाही. काय आधीच किती अडचण येते आणि त्यात हे. आणि मुंबईच्या हवेला इतकं उकडतं की हैराण होतो माणूस त्याने, नाही का? बरं, याच्यामध्ये हे बंद करून ठेवतात, नाही का? त्यांचं शास्त्र असं आहे म्हणे, आवाज सगळ्या भिंती शोषून घेतात. आता माणसं शोषून घेत नाही, त्याला काय करायचं? नाही का? गंमतच आहे सगळी. या माझ्या आसनावर जागा नाही, तीच जानकी. आपला विषय सुरू करायच्या आधी 2 प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. आणि ते प्रश्न खरोखर ज्याने विचारले त्यांना अगदी असे जवळचे आहेत. डोंबिवलीचे ग्रस्त आले, काल संध्याकाळी आले, असे अस्वस्थ दिसले फार. तर म्हणलं, व काय आहे? तर म्हणाले, माझा मुलगा मॅट्रिकला बसलेला आहे, पास झाला, पण त्याला तो डोंबिवली फीवर म्हणतात, तो ताप आला आणि तो इतका अशक्त झाला आहे की आता घरातून डॉक्टरने सांगितलं 4-8 दिवस याला हलू देऊ नका. त्याचा प्रश्न असा होता, मी म्हणाले दत्ताची उपासना करतो, कधी त्याचं कमी पडू देत नाही. हे सगळं असून सुद्धा माझा मुलगा रिझल्टच्या वेळेला एवढा आजारी का पडला? बघा, आपण त्याचा प्रश्न काय चूक होता? आता म्हणाला कॉलेजमध्ये जायला त्याला त्याची प्रकृती तर बरी पाहिजे, काय 87-88 काहीतरी मार्क मिळाले. तर तो म्हणाला 1-1.5 महिना तर जाता येणं शक्य नाही. पण त्याचा प्रश्न असा की मला हे दुःख का? तुम्हाला एक स्पष्ट सांगून ठेवतो, तुम्हाला मागे सांगितलंय ना, मी कधीही बौद्धिक अप्रामाणिकपणा केलेला नाही आजपर्यंत. जे मला पटलंय, खरं आहे, शास्त्र सांगते तेच सांगेन. याचा आणि परमार्थाचा संबंध नाही, हे तुम्ही धरून चाला. प्रपंचातल्या ज्या अडचणी आहेत त्यांचा आणि भगवंताचा
यत्किंचित संबंध नाही. आपण तुकाराम महाराजांचा अभंग घेतलाय ना, का तुकाराम महाराजांचा, तर ते अनुभव घेतला जीवनाचा त्यांनी. ते म्हणाले, भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. जे आपल्या वाटेला येत आहे ते आपल्या संचिताचं आहे, आपल्या प्रारब्धाचा भोग आहे, हे तुम्हाला शिकावं लागेलच, तर परमार्थ आहे, नाही तर परमार्थ नाही. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. दासबोधामध्ये ब्रह्मज्ञानाची लक्षणं सांगितल्यानंतर म्हणाले, प्रारब्धे करून राहे जनामध्ये. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर मग तो जगात कसा वागतो, त्याचं जे प्रारब्ध असेल त्याप्रमाणे वागतो. ही जर सत्पुरुषाची अवस्था आहे, तर तुमची आमची हीच. आपण ज्या कर्मसंचयाने जन्माला आलेलो आहोत ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही, ते भोगायलाच पाहिजे. आणि ते सगळंच माझ्या मनासारखं असेल असं समजू नका बरं. म्हणजे आपण देवाकडे लावतो, म्हणजे देवाला दोष दिल्यासारखा नाही का? काय महाराजांचं उत्तर आहे. महाराज म्हणाले, आपण आपलं कर्म भोगीत असताना देवाने असं कसं केलं म्हणणं, म्हणजे देवाला कळत नाही म्हणण्यासारखं आहे. हे महाराज म्हणाले. मी एक पाऊल पुढे जातो, आणखी म्हणतो, देवानी हा उपद्व्याप केला कशाला, हे जग निर्माण करण्याचा. आणि केलं तर हरकत नाही, पण असलं अपूर्ण जग निर्माण केलं म्हणजे परमेश्वराला अक्कल नव्हती असं म्हणण्यासारखं आहे. शब्द मी हेतून बरोबर वापरतोय. त्याला कळलं नाही मी काय करतोय हे, अरे काय केलंस हे, असं म्हणण्यापैकी आहे. आणि जर तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान असेल, आचार्यांनी आपल्या ब्रह्मसूत्राच्या भाष्यामध्ये आरंभी भगवंताची 2 लक्षणं सांगितली आहेत. सर्वज्ञ सर्वशक्ती समन्वित, या 2 त्याचे प्रधान आहेत. अहो तो सच्चिदानंद आहे ना, सच्चित म्हणजे सन्मात्र आहे, ज्ञानस्वरूप आहे, आणि आनंद स्वरूप म्हणजे पूर्ण आहे. असा तो परमात्मा, त्याने हे जग निर्माण केलं, हे चूक असेल कसं? मग ही चूक माझी आहे. मी जे कर्म करतो ते मी कर्म बरोबर करीत नाही, याचं फळ मला भोगावं लागतं. बरं असं आहे की हे फळ मी काय कर्म केलं म्हणून मला भोगावं लागतंय, असा प्रश्न आला की नाही. पण हे दुःख माझ्या वाटेला का? खरं सांगू तुम्हाला, माणसाच्या बुद्धीला याला उत्तर देता येत नाही. याला अल्टिमेट प्रॉब्लेम्स असं म्हणतात तत्वज्ञानात. हे अंतिम प्रश्न बुद्धीला सुटत नाहीत की माझा मुलगा आणि माझी सून माझ्याशी असं का वागते, याला उत्तर नाही. किंवा मला साहेब त्रास का देतो, याला उत्तर नाही. अहो उलट बघा, मला एवढा पैसा का मिळतो असा का प्रश्न विचारित नाही. माझी लायकी नसताना मला हे का मिळालंय, किंवा माझी योग्यता नसताना मला नवरा चांगला का मिळाला, हे नाही विचारित. पण असं विचारायचं. बरोबर आहे, मनुष्य स्वार्थीच आहे. तो कोणाच तरी डोक्यावरती दुःखाचे टेपे ठेवायला देवाला धरतो. झाला देव अनाथासारखा आहे हो, काही नाही तर त्याच्या नावाने शंका करा आपला. तो काही येत नाही प्रश्न विचारायला, किंवा सरकारकडे रीट अर्ज करीत नाही किंवा असं असं माझ्यावर आक्षेप आहे म्हणून. सांगण्याचा हेतू काय हे आपण ध्यानात ठेवा की हे जे सगळं आहे, माझी मुलं बाळ, मी आपल्याला काल सांगितलं, माझ्या पोटी आलेली माझी मुलं बाळ कर्माची देव घेव आहे म्हणून आलेली आहे, सुख द्यायला किंवा दुःख द्यायला. त्यात काय गंमत आहे बघा. समजा तुमचा मुलगा अतिशय चांगला आहे, सज्जन आहे, चांगला आहे, तुमच्याविषयी प्रेम आहे, पण त्याच्याकडून तुम्हाला जर दुःख मिळायचं असेल तर तो आजारी पडेल, नुकसान होईल, त्याचं काहीतरी होईल, तुम्हाला दुःख झाल्याशिवाय राहणार. त्याचा हेतूच असेल दुःख द्यायचा असा नाही, परिस्थितीच अशी येईल की तुम्हाला दुःख येईल. तेव्हा त्याचा मुलगा एवढा आजारी पडला तेव्हा मी त्याला म्हटलं, अरे खरं देवाची उपासना तिथे आहे की हे होऊन सुद्धा उपाय करा, पण मनाची घालमेल होऊ देता कामाची नाही. काय होऊ दे, तुझं आहे बघ तू काय आहे ते, माझा म्हणतोस कशाला, हे पहिल्याचं उत्तर आहे. सरळ देवाचा याचा संबंध लावू नका. नाही तर काय होतं, देव अगदीच खालच्या भूमिकेवर येतो हो. किती खालच्या भूमिकेवर, म्हणजे एका ब्लॉकला मी पैसे भरलेले आहेत आणि तो बिल्डर लबाड निघाला, पैसे बुडले. काय देव बा तुला नैवेद्य दाखवून केला होता म्हणाले. अरे काय झालं बघ, हे अशापैकी होतं, म्हणजे त्याला काही मर्यादा राहत नाही. तेव्हा हे पहिली गोष्ट. दुसरं एक आहे असं की आपण जेव्हा ईश्वराची सेवा करतो, ही सेवा म्हणजे काय,
संस्कृतामध्ये सेव हा धातू आहे आणि सेव शब्दाचा अर्थ त्याला जे हवं आहे ते देणं, याची नाव सेवा आहे. एक कीर्तनकारांनी गमतीची गोष्ट सांगितली आहे सेवेची, ऐकण्यासारखी आहे मोठी. एक गुरु होते, त्यांना 2 शिष्य होते, गोविंद आणि गोपाळ असे 2 शिष्य होते त्यांचे. तेव्हा 2 पाय, तेव्हा गोविंदाचा एक पाय दाबण्याकरता, गोपाळाचा दुसरा पाय दाबण्याकरता तेव्हा सेवा चालायची. एके दिवशी काय झालं, चुकून गुरुनी गोविंदाचा पाय गोपाळाला दाबायला सांगितला, स्वतःचा पाय. गोपाळ म्हणाला गोविंदाचा पाय आहे काय, दाबा म्हणले जोरा जोराने. तो गुरु लागला ओरडायला, अरे अरे काय करतोस. नाही म्हणलं गोविंदाचा पाय आहे. पुन्हा त्याला म्हणले आदल घडली पाहिजे चांगली, त्याशिवाय नाही म्हणा. असली आपली सेवा आहे. बरं, सेवा म्हणजे त्याला जे पाहिजे ते देणं. आपल्या गुरुला काय पाहिजे मला सांगा, तुम्हीच सांगा मला. आपल्या गुरुला काय जरूर आहे? काय तुमचा पैसा? अरे पैसा त्यांनी तुच्छ केलेला. काय तुमचा लौकिक? अरे त्याला काय, जग ज्याला वश आहे त्याला तुम्ही मान दिलात काय आणि न दिला काय? तुम्ही काय घर दार, आपल्या जवळ जे जे आहे ते ते सगळं त्यांनी तुच्छ केलेलं आहे. मी आपल्याला महाराजांची एक गोष्ट सांगितली ना. एक महाराज असे बसले होते आणि एक हुवळीचा व्यापारी आला, कोणती व्यापारी. आणि त्या काळी ती जरीची उपरणं असत, अंगावर घ्यायची पांघरायची उपरणं म्हणतात त्याला, उपरणं असत. तेव्हा त्यांनी ते महाराजांच्या समोर केलं. म्हणा महाराजांना आपण हे पांघरा. तेव्हा महाराज काय म्हणाले, अरे माझ्याजवळ इतकी उपरणी आहेत, हे आणखी कशाला देतोयस? माझ्या जवळ जे नाही ते मला तू दे. त्याला काय वाटलं, बरं आहे की, म्हणजे महाराज मागतायत काहीतरी की माझ्याजवळ जे नाही ते दे. महाराज म्हणले आपल्याजवळ काय नाही, मी काय देऊ? तू व्यवहारी मनुष्य, व्यापारी. तर महाराज म्हणाले माझ्याजवळ कर्तेपणाचा अभिमान नाही, तेवढा तुझा मला दे म्हणाले. त्याला समजलं का नाही कोणा शोक त्या व्यापाऱ्याला, त्याला काय पाहिजे? त्याला तुमचं प्रेम पाहिजे, त्याला तुमचा अहंकार पाहिजे, त्याला आपण जी कर्तेपणानं कर्म करतो तो कर्तेपणा त्याला पाहिजे. तेव्हा सेवा सेवा म्हणत असताना हे त्यातलं आहे. बरं का? तर सांगण्याचा आपल्याला हेतू असा की माझे एक मित्र होते शंकरराव म्हणून, देशपांडे म्हणून, आपल्या निरूपणाला यायचे. ते एक भजन म्हणत. ते भजन सूरदासाचं पद आहे. बरं का? हे गोविंद हे गोपाल आवत जीवन हारे. काय आहे, गजेंद्र जेव्हा पाण्यामध्ये गेला आणि मगरीने त्याला धरला, धरल्यावर मगर खेचायला लागली. खेचायला लागल्यानंतर हा हरला, पुष्कळ धडपड केली, हरला. त्यावेळेला सूरदासांच्या भाषेत तो म्हणाला देवाला, आवत जीवन हारे. अरे मी हरलो, आता माझ्याच्याने संपलं, माझी शक्ती संपली. आता तूच जर कृपा केलीस तर मला शक्य आहे जगणं. बरं का? तर ते फार अप्रतिम चाल लावत, साधे फार गोड चाल आहे. तर मी शंकररावनं म्हटलं तुम्ही कुठे शिकलात हे? सेवेचं सांगतोय मी आपल्याला. तेव्हा ते काय म्हणाले, नरसोबाच्या वाडीला एक वेश्या येऊन राहिली होती. ते आता ती सांगलीची होती का कोल्हापूरची होती माझ्या ध्यानात नाही, पण एक वेश्या येऊन राहिलेली होती. तिला महारोग झालेला होता. बरं, आणि ती येऊन राहिलेली होती. ती आधी अप्रतिम गाणारी होती आधी, म्हणजे रहिमत खानकडे गाणं शिकलेली होती काही दिवस. आणि रहिमत खान दर गुरुवारी नरसोबाच्या वाडीला चालत यायचे आणि तिथे एखादं सुंदर पद गाऊन परत जायचे. हा याला भूगंधर्व अशी पदवी होती रहिमत खाना, इतका अप्रतिम गाणारा. त्याच्याकडून ही बाई ती चाल शिकलेली होती. बरं का? तेव्हा यांनी विचारलं की तू शिकलीस पण तू काय भावनेनं म्हणतेस? ते म्हणाले की ती म्हणताना स्वतःला विसरूनच जाईल. तेव्हा ती काय म्हणाली, हा देह असा झालेला आहे, एक दिवसाचा सुंदर देह असा झालेला आहे. आता सेवा म्हणजे काय म्हणाली, तर माझ्या अंगी असलेला जो गुण आहे गायनाचा तो मी त्याला देते आणि सांगते की रोग बरा कर अगर न कर पण मला तुझं सान्निध्य दे. ही सेवा. बरं, त्याला आपलं म्हणणं ही खरी सेवा आहे, गोविंदा गोपाळाची सेवा नव्हे. बरं, आणखी एक सांगतो गंमत सेवेची.
ते प्रल्हाद महाराज म्हणून होते ना, त्यांचे एक शिष्य आहेत विनायकराव म्हणून, त्यांच्याजवळ राहिलेले, त्यांनी सांगितले. आता गुरु घरी आले, एका बाईच्या घरी गेले आणि त्यांना स्नान घालायचं होतं, बरं का. तर असं आहे की अभ्यंग स्नान काही गार पाण्याचं नसतं कधी, बरं का. दिवाळी जरी झाली गार पाण्याचं स्नान तुम्ही करीत असला तरी अभ्यंग स्नान म्हणलं तेल बिल लावून वगैरे, म्हणजे ऊन पाण्याने स्नान करायचं. तेव्हा गुरुला अभ्यंग स्नान घालायचं म्हणून तेल बिल चोपडलं, सगळं झालं आणि बसले दगडावर न्हाणी घरात, आणि बाईनी उकळतं पाणी डोंबल्यावरती घातलं सेवा, आणि इतकं तळमळले ते, उठून उभा राहिलं, हा 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 करायला लागले, बरं का. ही काही सेवा नव्हे, गुरुला जाळून टाकणारी ही काही सेवा नव्हे. मग सेवा म्हणजे काय? सेवा म्हणजे त्याला जे आवडतं ते आहे, आणि त्याला जर आवडत असेल तर ते साध्या भाषेत म्हणायचं, माझ्या देहावरती माझं जितकं प्रेम आहे तितकं प्रेम त्याच्यावरती करणं हे त्याला आवडत आहे. हो, महाराजांचं फार छान व्याख्या आहे. प्रीती आणि आसक्ती यात काय फरक आहे म्हणाले, तर म्हणले आपल्या नात्याच्या माणसांच्यावर प्रेम करणं याचं नाव प्रीती, आणि तेच प्रेम भगवंतावर किंवा गुरुवर करणं याचं नाव याचं नाव आसक्ती पहिली, आणि हे म्हणजे भक्ती. भक्ती म्हणजे त्याच्यावर असं प्रेम करायला शिकलं पाहिजे. हा सगळा प्रेमाचा बाजार आहे, तुम्ही ध्यानात ठेवा बरं. ते पंढरी नामाचा बाजार म्हणतात ना, तसा हा प्रेमाचा बाजार आहे. आणि माझ्या मते संतांचं जर प्रमुख कार्य असेल, 5-6 संतांचं महाराष्ट्रातल्या, तर समाजामध्ये जिथे द्वेष मत्सर अतृप्ती वाढलेली होती तिथे प्रेम यांनी प्रेम पेरलं. इतकं प्रेम की आजपर्यंत चालू आहे. हे प्रेम त्यांनी पेरलं, आणि तीच परंपरा महाराजांनी चालवलेली आहे प्रेमाची. तेव्हा सेवा म्हणजे हातानं काही नाही झालं तरी चालेल, पण प्रेम करायला पाहिजे. आणि त्या प्रेमाचं लक्षण जर असेल तर त्याला ज्याने सुख लागेल ते मी करणं याचं नाव प्रेम आहे. बरं, ही मी शास्त्रीय व्याख्या सांगतोय, हा युरोपियन लोकांनी लिहिलेली. एक ऑन लव्ह म्हणून एक जर्मन स्वीट्झर म्हणून त्यांनी लिहिलेला आहे. एक म्हणजे 20 आपल्या 250-300 पानाचा ग्रंथच आहे नुसता प्रेमावर. तो म्हणतो प्रेम म्हणजे काय, त्याला आवडतं ते मी करणं याचं नाव प्रेम आहे. त्यांना जर आवडत असेल तर भगवंताचं स्मरण आवडतं, त्यांना आवडत असेल तर दुसऱ्याचं अंतःकरण न दुखवणं आवडतं, त्यांना आवडत असेल तर आपलं कर्तव्य मनापासून करणं आवडतं. इतकंच नव्हे तर माझं जीवन माझ्याकरता नसून हे जगाकरता आहे ही भावना ठेवणं हे त्यांना आवडतं. ही खरी सेवा आहे. हा दुसरा. आता आपला विषय थोडक्यात सांगतो आपल्याला. काय गंमत आहे बघा. राजा कालस्य कारणम. आपण सगळे हिंदू लोक एकादशीला एवढं पवित्र नाही मानतो, आणि त्या दिवशी काकडा 6 वाजता, कारण सुट्टी नाही, आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी. राजा कालस्य कारणम, नाही का, असं आहे. पण राजा कालस्य कारणम होईल, पण कालाचा स्वामी जो परमात्मा आहे त्याच्यावर कोण सत्ता चालवेल हो. मग हरकत नाही, ईदच्या दिवशी सुद्धा त्याचं जर प्रेमाने स्मरण केलं तर भगवंताला वावडं नाही येते, यात शंकाच नाही. आजचा विषय असा आहे. हे सगळं सांगितलं तुकाराम महाराजांनी. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगतो, किती माणसं पाहिली, पुन्हा जरा सारांश सांगतो, किती माणसं निर्णायक क्षेत्रातली नाव कमावलेली, आणि पंडित लोक तर विचारू नका, म्हणजे त्यांची घाण येईल इतकी पाहिली. युनिव्हर्सिटीमध्ये दुसरं काय हो, विद्वानच सगळे. तुम्हाला गंमत सांगितलं नाही एकदा, एक अतिशय विद्वान माणूस, युरोपियन, फार विद्वान, चांगला, काय व्याख्यान दिलं त्यांनी म्हणतात. आणि चहाच्या वेळेला जे सिगरेट होते त्यातले 2 सिगरेट खिशात घातले त्यांनी. आता पाहुणा म्हटल्यानंतर कोण काय बोलणार हो. नाही, तुम्ही आम्ही काजूच्या बिया घालू फार, तर त्यांनी आपले सिगरेट घातले, कारण महाग असताना फार. म्हणजे बघा, व्याख्यान असं आणि वागणं हे असं कसं असेल बघा. नाही म्हणजे असे विद्वान असतात सगळे पाहिले. समाधान कोणाला नाही, खरोखर सांगतो, समाधान कोणाला नाही. सगळे भगवत भगवत भगवत. काय बरं, कारण काय? कारण काही नाही, सगळं अनुकूल आहे तरी आपली भगवत. असं आहे. अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या आहेत. तुम्हाला खरं वाटेल का,
तुम्ही जा बरं का, तिकडे जायला हरकत नाही, पाहायला सगळं, परंतु तो रोग लागू देऊ नका. आणि याचं कारण काय आहे आत्महत्यांचं? आता भोगायचा भोग राहिलाच नाही, काय करायचं जीवनात, काय अर्थ आहे, म्हणून आत्महत्या. काय चमत्कार आहे, नाही विलक्षण आहे सगळं. तेव्हा माणसाला समाधान पाहिजे. किती ठिकाणी तो शोधित असतो. सायन्सने काय केलं, आपल्या इंद्रियांना अनेक तऱ्हेने विषय भोगण्याची सोय करून दिली. हे यंत्र त्यापैकीच आहे, नाही का? तुम्ही काय प्रेतयात्रा घरी बसून टीव्हीवर पाहतायत, प्रेतयात्रा नाही का? ते आजच्या पेपर मध्ये चित्र आहे, कोण 1000-2000 लोक मेले कुठे त्या मकेला, त्याचे चित्र आहे, घरी बसून पाहायला मिळतं, नाही का? ती सोय आहे, यात शंकाच नाही, परंतु समाधान नाही. तुम्ही पाहू नका असंही माझं म्हणण्याचं हेतू नाही. समाधान नाही ही गोष्ट खरी आहे. किती इंद्रियांचे भोग वाढवा, समाधान नाही. मग समाधान कुठे आहे? भगवंतापाशी. भगवंत कुठे आहे? आतमध्ये. कालच आपण पाहिलं की देवाच्या जवळ राहू आम्ही, तो कुठे आहे? तो आतमध्ये आहे. आतमध्ये याचा आपल्याकडे असं एक वर्णन आहे की आपले पंचकोश आहेत. कोश म्हणजे पांघरुण, हो, आवरण. आवरणच म्हटलंय त्याला वेदांत. आवरण विक्षेप, पांघरुण आहे. पहिला देहाचं पांघरुण, मग प्राणाचं पांघरुण, मग मनाचं पांघरुण, मग बुद्धीचं पांघरुण, आणि शेवटी आनंदाचं पांघरुण आहे. आणि त्याच्या पलीकडे परमात्मा आहे. याला कोश असं म्हणतात. उपनिषदामध्ये पंचकोश असं म्हटलेलं आहे. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, याच्या पलीकडे आत्मस्वरूप आहे. याच्या आतमध्ये तो आहे. मग काल कुठपर्यंत आलो आपण? याला ओलांडून गेला तरच ते आहे. आज तो ओलांडता येत नाही. मग काय करायला पाहिजे? एका कोशामधून दुसऱ्या कोशात जायला एका कोशाची तरी आपण वासलात लावली. तुमची किंवा तुमच्या हातून काही कार्य घडतं ते नाही हो, त्यांच्यामुळे झालं, त्यांच्यामुळे झालं. मग काय आड येतं? मग पुन्हा काळजी का लागते? हा प्रश्न आहे खरा. त्याचं कारण असं आहे, मी खरोखर भगवंताला चिकटलेलो नाही. आणि ते आज सांगताय तुकाराम महाराज. तुका म्हणे आम्ही बाळे, तुका म्हणे आम्ही बाळे, देवाची लडी वाळे. आम्ही देवाची लाडकी बाळ आहोत. आपण बालवृत्ती झाली पाहिजे आपली. यालाच आपल्याकडे वात्सल्य असं म्हणतात. जगात हे जे 4-5 संबंध आहेत ना, पहिला आहे तो नवरा बायकोचा, दुसरा आहे तो मालक नौकर, तिसरा आहे तो मित्र मित्र, चौथा आहे तो आई आणि मूल, वात्सल्य. हे जे संबंध आहेत त्यापैकी तुकाराम महाराज म्हणतायत मी भगवंताचं बाळ झालेलो आहे. त्याला असं म्हणावं, समजा एखादी बाई असली तर, की महाराज मी आपली मुलगी आहे, आपल्या मांडीवर डोकं ठेवून निसते, आपण मला सांभाळा. खरी भावना झाली पाहिजे. तसंच पुरुषांनी म्हणावं की महाराज हा मी असा आहे पण तुमचा मुलगा आहे, तुम्ही मला बघा, मला खात्री आहे आपण किती जरी वयाने मोठे झालो तरी त्यांच्यापेक्षा वडील होणारच नाही. देव तो बहुता काळांचा, समर्थाने दादा म्हणाले तू तर एकाचा आजचा आहेस, तू तर किती काळाचा. तेव्हा मी तुझा आहे म्हणत असताना मी तुझा मित्र नाहीच नाही, मी तुझा सेवक सुद्धा, दास सुद्धा नाहीच नाही. अरे दास्य भक्ती फार कठीण आहे, ते समर्थांच्या सारख्यांचेच काम आहे ते, बरं का. मग बरं माधुर्य आपल्याला शक्यच नाही. अरे अतिशय पवित्र आहे ते गोपीनाथ साधलं, राधेला साधलं, मीराबाईला साधलं, बरं. मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई. अरे ते फारच मोठे लोक. आपल्याला शक्य आहे तर महाराज मी तुमचं बालक आहे. बालकाला काय भानगड आहे? म्हणजे सोपी गोष्ट आहे, भानगड नव्हे. काय आहे? त्याच्यात चूक नाहीच मुळी, ते कसंही वागावं त्यांनी. आणि हा भाव ज्ञानेश्वरी मध्ये अतिशय प्रबल आहे. आधी वय लहान, बरं त्यामध्ये ऐकायला बसलेली संत मंडळी ही कल्पना, निवृत्तीनाथांचं सगळं. आणि मग म्हणाले बालक बोबडा बोली, वाकुडा विचुका पाऊली. काय सुरेख आहे. ज्ञानेश्वर महाराज संतांना म्हणतायत की अहो लहान मूल आहे, बोबड बोलतं, चालताना वाकडं तिकडे चालतं, पण ते चोच करून माऊली रिझे जेवी.
त्याचे कौतुक करून आई खुश होते. तसे तुम्ही संत माझी आई आहात. मी लिहायला बसलो ज्ञानेश्वरी सांगायला, पण हे बोबडे बोल आहेत. माझं चालणं वागणं तिकडे आहे, तुम्ही गोड करून घ्या. याही पेक्षा आणखी कमाल केली आहे त्यांनी बालभावाची. ज्यांना मूलबाळ आहे त्यांना बरोबर कौतुक वाटेल त्याच. म्हणाले एक बाप आहे, त्याचं लहान पोर आहे, नुकतं जेवायला शिकलाय आणि बापाच्या ताटात जेवायला बसलाय. ताटात वाढलं, भात कालवला आणि आता भात बाप मुलाला भरवणार. तर मुलाने काय केलं, तो बापाने कालवलेला भाताचा घास आपण घेऊन बापाच्या तोंडात घातला. तर बापाने काय केलं, तोंड पुढे केलं. बालक बापाची ताटी रिगे आणि बापा तेच जेवू लागे. काय चमत्कार, उलटा मामला सगळा. पण परी तो चोच करून मुखाची बोडवी, तोंड पुढे करतो. तसं म्हणाले तुम्ही संत माझे आई सारखे आहात, माझे मायबाप आहात. तुमचंच हे ज्ञान आहे आणि ते तुमचं ज्ञान मी तुम्हाला शिकवतोय. तुम्ही प्रेमाने ऐकून घ्या. जसं बाप तोंड पुढे, काय गोड भाव आहे, बालभाव आहे. तसं आपण तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आम्ही बाळे देवाची लडी वाळे. देवाचं लाडकं आहे. आणि खरोखर सांगतो तुम्हाला, तुकाराम महाराज म्हणाले लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. नाही का, लहान मुलाला हट्ट करण्याचा हक्क असतो. तुम्हाला माहिती आहे ना, बालहट्ट आणि काय तीन आहेत का, बालहट्ट, राजहट्ट आणि स्त्री हट्ट. जरा हळू बोलायला पाहिजे. जाम ऐकायचीच नाही ती. एक विनोद आठवला सहज. दोन मित्र बरेच दिवसांनी भेटले. तेव्हा तो म्हणलं काय तुझं, माझं लग्न झालं. हो माझंही झालं म्हणाला. दोघांची लग्न झाली. बरं का, तुझं कसं काय आहे, पहिल्याने दुसऱ्याला विचार. तो म्हणला घरामध्ये माझ्या म्हणण्यासारखं चालतं. बरं का, अरे अरे म्हणलं माझंही लग्न झालंय, तू काय म्हणतोयस. बरं का, नाही म्हणाला माझं बरोबर चालतं. म्हणजे काय म्हणाला, काय नाही म्हणाला, ही जे बोलते शेवटी बरोबर आहे तुझं म्हणतो मी, हे माझं शेवटचं शेवटी. लास्ट वर्ड, माइन इज द लास्ट वर्ड. तो कोणचा, बरोबर आहे तुझं म्हणणं. तेव्हा हट्ट करण्याचा हक्क बालकालाच आहे. तुम्हाला खरं सांगू का, तुमच्यापैकी ज्या आया आहेत त्या काय म्हणतील, लहान मुलांनी जर हट्ट केला नाही, रडणं ओरडणं नाही, तक्रार केली नाही, आईला बरं वाटेल का. मला खरं सांगा, नाही वाटणार. अगदी जो अगदी साधू सारखा मुलगा आहे, आ कर खाल्ला म्हणजे ते चैनच पडायचं नाही हो. त्याने हट्ट करून रागावून आईला शिवागाळी, मग त्यात मजा आहे. हे बालपण जे आहे ना, ते महाराजांजवळ ठेवा. शेवटी आज ती ओळ आहे, मला अतिशय आवडली. बरं, देवाची लढीवाळे आम्ही त्याचे लाडके आहोत, लाडके बाळ आहोत. का नसणार, तुझ्याशिवाय मला कोणी नाही. महाराज एक दृष्टांत द्यायचे, ते सांगून मी पुढे करतो. महाराज म्हणाले की एक मोलकरीण होती. आईचं महत्व सांगतायत, बालभाव. मोलकरीण होते, एका लग्नाच्या घरी कामाला होती. तेव्हा साधी आता मोलकरीण म्हणजे तिची कपडे बिपडे काय असणार. तर काय झालं, ती मागे भांडी घासत होती आणि पोर इकडे तिचं होतं. ते पोर लागले रडायला. रडायला लागल्यानंतर त्या ज्या लग्नाला आलेल्या किंवा घरच्या श्रीमंतांच्या बायका, शालूशेले नेसलेल्या, दागिने घातलेल्या सुरेख बाया, एकीने घेतलं. ते पोर काय करायचं, आईच्या तोंडाकडे पाहायचं, पुन्हा रडायला लागायचं. दुसरीने घेतलं तीच तरा, तिसरीने घेतलं तीच तरा. काय करायचं, जिने घेतलं कडेवर तिच्या तोंडाकडे पाहायचं आणि रडायला लागायचं. आणि मग तिला कळलं मोलकरणीला, अगं तुझं पोर रडतंय. म्हणलं ती आली, हात पिशूत पिशीत आली, ओलं ते काय असणार तिचं लुगडं, ते याला त्याने घेतलं. घेतल्याबरोबर पोरांनी मिठी मारली त्याला. हा बालभाव आहे खरा. माझा आई, माझी आई कोणती. आणि आपण म्हणतो ना, सद्गुरुनाथ माझी आई मजला ठाव द्यावा पायी. बघा काय सांगू तुम्हाला, महाराष्ट्र की नाही अति चिकित्सक आहे फार. सत्पुरुषाची परीक्षा महाराष्ट्रातच होत असते. बरं का, हा खरा आहे का नाही. बाकीचं ते ठीक आहे सगळं. एक गुवा काय पाय खाली लोंबत ठेवतो आणि त्याचं दर्शन घ्यायचं, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना नाही का. हे असले प्रकार महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्र फार चिकित्सक आहे. अशा महाराष्ट्रामध्ये या ज्ञानेश्वर महाराजांना माऊली ही पदवी दिलेली आहे. याच्यावरून कल्पना करा तुम्ही, काय आईचं प्रेम असेल ज्ञानेश्वर महाराजांचं. म्हणूनच
समर्थांचं भजन करताना सद्गुरुनाथ माझे आई सज्जनगडचे माझे आई मजला ठाव द्यावा पाहिजे इतका येते. याचा आपण म्हणताना की नाही नुसतं म्हणतो कवायत करतो, हा भाव पाहिजे की मी बाळ आहे तुमचं, मी तुमचं लहान मूल आहे, तुमच्या पदरी आहे, तुमच्या पदराखाली आहे, तेव्हा तुमच्या मांडीवरती मी निसतो, तुमच्या मांडीवर मी निसते बाई असते. खरंच एक बाई होत्या सांगलीच्या, त्या म्हणायच्या ना रात्री निसताना मी असंच करते, महाराज माझी आई आहात तुम्ही. आई लहानपणी गेली होती, आई आठवत नव्हती तिला, कुणीतरी मावशी फिवशीने आत्याने कोणीतरी वाढवलं, तेव्हा ती म्हणाली मला आईचं प्रेम तुमच्याकडून मिळालेलं आहे, तेव्हा मी तुम्ही माझी आई आहात, तुमच्या मांडीवर मी डोकं ठेवून दिसते. आणि ती मला काय म्हणायची, माझी इच्छा एकच आहे की शेवटी माझा प्रसंग आला असताना अंतकाळाचा महाराजांच्या मांडीवर आईच्या मांडीवर जावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि बाई तशी गेली. बरं म्हणाली, नवऱ्याला म्हणाली दुःख करू नका, महाराज आहेत, महाराजांच्या मांडीवर डोकं ठेवलंय, मला खात्री आहेत ते, आणि नाम घेत शांतपणे गेली. काय भावना असते बघा. तेव्हा तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढी बाळे, असा संबंध आपण देवाशी लावा की महाराज मी तुमचं मूल आहे, माझं हातून चुकणारच, तुम्ही एवढं सांगत असून माझ्याने नाम होत नाही हे दिसतच आहे, तुम्हाला शोभेल असं मी वागत नाही तेही दिसतच आहे. पण कसं आहे, समजा बाईला हळदी कुंकाला जायचंय, मुलाला घेऊन जायचंय, तर मूल मातीमध्ये खेळतंय, बाई त्याला वर आणील, त्याला स्वच्छ करील, चांगले कपडे घालील आणि घेऊन जाईल. तसं प्रपंचाच्या धुळीत मी असलेला जीव, मला ते स्वच्छ करतील आणि मला वर घेऊन जातील यात शंकाच नाही. ही आपण भावना ठेवून जो वागलो ना तर परमार्थ कठीण नाही यात शंका नाही. आता उद्या पुढचा विषय काय, जानकी जीवन स्मरण जय जय राम.